नमस्कार मंडळी, आज आहे गजानन महाराजचा प्रकट दिन म्हणून ना पूजा करून घेतली। माझी बहिणी ते पारायण करते आहे आणि प्रिशूला ना कोणी देवाचं काही करत असलं की त्यांच्याजवळ बसायला खूप जास्त आवडते। देवाचं ती खूप लक्ष देऊन ऐकते। समजत असेल की नसेल ते तिलाच माहिती, पण तिला देवाचं ऐकायला आणि देवाचं करताना जवळ बसायला खूप जास्त आवडते। संध्याकाळला पालखी येणार आहे म्हणून मी रांगोळी काढून घेतली। आता ना बाहेर आहे अंधार, लाईट लावलेला आहे पण तरीसुद्धा थोडाफार अंधारच आहे, पण रांगोळी मात्र क्लिअर दिसते म्हणून विचार केला की तुम्हाला रांगोळी दाखवून देते। तर मी अशी छानशी पालखीच्या स्वागतासाठी रांगोळी काढून घेतलेली आहे आणि बघता बघता पालखी आली सुद्धा। तर मंदिरामध्ये सर्व आरती वगैरे करण्यासाठी थांबलेले आहेत आणि जे विणा घेऊन आलेत आधी त्यांची पूजा करायची चाललेली आहे, कारण सुरुवातीला तेच असतात। आई आणि मी इथे त्यांचे पाय वगैरे धुवून घेतले, त्यांची पूजा केली। त्यानंतर मागणं पालखी सुद्धा आली, पालखीची सुद्धा पूजा करून घेतली। प्रिशूला घेऊन सुद्धा दर्शन केलं आणि पालखी किती छान सजवलेली आहे ना। प्रिशूला दर्शन करताना खूपच मजा येत होती। नुकतीच झोपेतून उठलेली होती तरी सुद्धा तिने छान दर्शन केलं। त्यानंतर ना लेडीजनी देवाच्या गाण्यांवर इथे छान गरबा वगैरे केल्या, फुगड्या वगैरे खेळल्या आणि या सर्वांना तयारीमध्ये बघून मला असं वाटत होतं की काश हे सर्व मी सुद्धा एन्जॉय करू शकले असते, पण काही कारणांमुळे मी ते काहीच एन्जॉय करू शकत नाही। असो, त्याचं काही दुःख नाही। मी इथे का नाही आहे तर मी घरी गजानन महाराजचं पारायण करते आहे। माझं पारायण करायचं राहिलेलं आजचं दिवसभरात प्रिशूमुळे मला ते जमलंच नाही, म्हणून मग मी आता ते वाचून घेते आहे आणि प्रिशूला इथे माझी बहीण सांभाळते। तुम्ही बघू शकता त्या दोघी इथे साईडला किती छान एन्जॉय करतात आहे। माझी बहीण ना स्वतःसुद्धा खूप हौशी आहे आणि प्रिशूला सुद्धा सर्व गोष्टी घेऊन खूप छान एन्जॉय करते आणि प्रिशूलाही तिच्याजवळ जरा जास्तच मजा येते। या दोघी इथे छान नाचत होत्या आणि सर्व गोष्टी बघत होत्या। प्रिशूसुद्धा छान निरीक्षण करत होती। आता या दोघी इथेच थांबणार आणि मी माझं पारायण आटपून घेणार। चला, या व्हिडिओला इथेच एंड करते। कसा वाटला ते मला नक्की सांगा। चलो बाय।